नमस्कार, माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण या रानामध्ये आलेलो आहे आणि या दगडावर बसलेलो आहे. तर आता आपण आहे ना या रानामध्ये फिरणार आहेत. पाहू मित्रांनो, आपल्या या रानामध्ये काय काय भेटत आहे खायला. तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण ना हा हळद बघतोय मित्रांनो. हा हळदा एक वनस्पती आहे ना, ही आयुर्वेदिक अशी वनस्पती. ती पहिली मोठ्या प्रमाणामध्ये या जंगलामध्ये भेटायची, पण आता हे जे सायळे बाकीचं त्याला सायंदर म्हणतात, तो जो प्राणी ना हा ती कंदमुळी उकरून खातो. त्यामुळं आता एवढी जास्त राहिलेली नाही ती कमी प्रमाणामध्ये ते आपण ती गोषितोय. ती आयुर्वेदिक अशी वनस्पती कंद. तर तो ज्याला आपले आहार कमी असेल, जेवण जात नसेल, भूक लागत नसेल, त्याने ही कंदमुळी खाल्ल्यानंतर त्याची भूक वाढते, जेवणाचा आहार वाढतो. अशी कंदमुळी ती आता आपण शोधितोय. तर ही लहान लहान झाडालाच त्यांचं ताण जातात वर. तर पाहू आपल्याला ती आज तिथं खायला भेटते का. आपण लागलोय शोधायला आता. आमच्या इकडे त्याला हळदा म्हणतात, तुमच्या भागामध्ये त्याला काहीतरी वेगळं नाव असू शकतो. आम्ही इकडे त्याला हळदा म्हणतोय. हे पूर्ण लहान बारीक नजर लावून त्याला बघा लागतं, कारण त्याचा जो वेल असतोय, जो ताणा असतोय, तो काय एवढा मोठा नसतोय, त्याच्यामुळे ते दिसत नाही. तर पूर्ण झाडाजवळ जाऊन त्याला बघायला लागते. आज पाऊस पण चाललाय आणि आपण त्या पावसामध्येच कंदमुळी खायला या रानामध्ये आलोय. मित्रांनो थांबा, इथं आपल्याला सत्तर बघायला भेटले. बघा मित्रांनो, तुमच्याकडे असा सत्तर आहे काय? हा बघा, हे जमिनीतून उगवणार एक नंबर अशी याची भाजी बनते, याला सत्तर म्हणते. तर आपल्याला बघायला भेटले आज ह्या सत्तर. शोधित आता आपण डोंगरावर आलोय मित्रांनो, कारण खालीच्या भागामध्ये आपल्याला काही खांदा भेटला नाही. आता आपण या डोंगरावर आलोय आणि धुक्काट पण जास्त जॅम बसलाय. हांदा काय आपल्याला अजून भेटे ना. पाहू आता थोडंसं आपल्याला बघायची आपल्या हांदा भेटतो का. मोठ्या डोंगरावर आलोय मी, तुम्हाला दाखवतो. आपण खालच्या डोंगरावरून एक वरच्या डोंगरावर आलोय. तर आपण या डोंगरावर हांदा शोधितो आता. तर बघा आता मस्तपैकी असा धुका निवळलाय. आपण बघतो हा डोंगरावर येतात आणि हा आहे खालचा भाग बघा कसा भारी भारी वाटतो, एकदम भारी असा निवळलाय. तर हे बघा, बऱ्याच वेळानंतर आपल्याला इथं कंद भेटलाय. हे बघा मित्रांनो, हे जो पानं ही आहेत ही या वनस्पतीचे. तर हा आहे हळदा. हा जो हळद आहे आपण उकरून पाहू आता. बघा याला काढणार. तर हा जो हळद आहे याचा कंद आहे, हे एखाद्याला जर भूक लागत नसेल तर त्याची भूक वाढवाय म्हणजे आहार वाढवायला हा कंद मदत करतो. याचा कंद खाल्यानंतर आहे ना माणसाचा आहार वाढतो.
तर आता आपण हाऊ करणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या रानामध्ये कुठे जर असला तर हा कंद तुम्ही खाऊन बघा, तुमची भूक वाढेल. या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळानंतर या डोंगरावर फिरली व आपल्याला हा कंद भेटला. इथं आपण त्याला आता खाणार आहे. तर आमच्या बागामध्ये याला हळंदा म्हणतात. तुमच्या बागामध्ये काहीतरी वेगळं नाव असू शकतो मित्रांनो. तो हा कंद आहे ना, एक आयुर्वेदिक असा कंद आहे. याने माणसाची भूक वाढते. हे बघा मित्रांनो, याच्या अशा पद्धतीनं हा याचा कंद आहे. याला म्हणतात हळंदा. तर हा हळंदा आपण बाहेर काढलेले. याचा असा ताणा असतोय आणि हा भल्ला मोठा खाली याला कंद. हा बघा, याला हळंदा म्हणतात आमच्या इकडं. बघा, अशा प्रकारे हा हळंदा आहे मित्रांनो. आपल्याला आता इथं हळंदा भेटलेला आहे. हे बघा, याला म्हणतात हळंदा. आपण याला थोडंसं धुवून काढूया. हे बघा, तर हे बघा मित्रांनो, आपल्याला एवढं कंद भेटलं. तर शिवाय हा या हळंदा. आता आपण हा हळंदीना खाऊन पाहणार इथं. याच्यामधला आपण हाच कंद खाऊ मित्रांनो. हा जो लांब आहे ना, याच्यातलाच खाऊन पाहू आपण. तर त्याला मित्रांनो, या बघा, आपल्या रानात फिरता फिरता ही कंदमुळी खाय भेटले. याचं नाव आहे हळंदा. तर बघा, आता आपण ना हा हळंदा खातोय. या रानामध्ये भरपूर असा हळंदा भेटले. आज आपण हा हळंदा खायला लागलोय. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.